त्यासाठी बाहेर आली. तुला भूक लागली ना, आपण दोघी मिळून खाऊ. हे मनीषा, मी तुला खूप मोठा अधिकारी बनवणार आहे. खूप छान. ये मनीषा, ये. मनीषा, बोलत का नाहीये ग? ये ना मनीषा, ये ना ग. हे बघ, मी ना तुझ्यासाठी भाकर आणली. ए मी आले मी भाकर आणली. आपण दोघी मिळून खाऊ. कशी ती छान आहे. आई आबा कसे आबा पण छान आहे. हे ना मी तुला मला खूप भूक लागली आहे गाई. मला जेवायला दे ना ग. भाकर आणली ना, ये तू पण खा, मी पण खाते. मला खूप भूक लागली. ये आई मी आले. माझी दोरी कुठे आहे ग? मी ठेवली ना, तुझी दोरी ठेवली. माझी पुस्तक कुठे आहे? पुस्तकं पण आहेत, सगळं ठेवलं. मला खूप शिकायचं आहे ग. तुझी आणि आबांची स्वप्न मला साकार करायची. आई लाडाची शाळा शिकवणार.
ताई अगं तू खरं इतकं वर झोपायचं सोडून तू खाली ताई अगं उठ तुझ्यासाठी साडी आणली बा ताई साडी आणली तुझ्या वाढदिवसासाठी उठ ना अरे खूप गाढ झोपेत आहेस का तू हा ताई 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 उठ ना एखाद्या विषयासारखा एवढं काय केलंस आणि त्या उपकाराची परतफेड न करताच तू आम्हाला सोडून गेलीस आपली ताई आपल्याला सोडून देवा घरी गेली माफ करू तुला माफ करू आज तुझ्यामुळे माझी ताई आम्हाला आणि जग सोडून गेली केवळ तुझ्यामुळे खबरदार खबरदार माझ्या ताईच्या प्रेताला स्पर्श जरी केला खबरदार काय एक अधिकार नाही काय एक अधिकार नाही निघतो निघण्याचा जीव अरे मट्टी भगवान भगवान लाव ना लाव ना तुझा स्पर्शच काय तुझी काळी सावली सुद्धा नको ए बाबा मला माफ कर बाबा मला माफ कर माफ तुला आवश्यक
भगवान जन्म देणाऱ्या प्रत्येक बापाला वाटतंय त्याच्या पोराला त्याच्या लेकरासाठी त्याच्या आयुष्यासाठी काहीतरी करू. पण हे भगवान बघ माझ्या लेकराकडे माझी पोरी तर मरून पडली तिला उठवण्याचं सामर्थ्य आहे तुझ्या नाही. अरे मग का मारलं रे माझ्या मला माफ कर बाप. बाप अवश्य करत देतो पण भगवान एक तुझ्याकडून मला एक वचन आहे ते वचन देणार. बाबा तू तू जे वचन घे ते करायला तयार आहे बाबा. मी वचन देतो बा. हे बघ भगवान जन्म देणाऱ्या वचन देणाऱ्या वचन पाडण्याचं दायित्व असतं. मला वचन दिल्याचं ऐकायचं तुला वचन या बापाला वचन दिलंयस जा ते वचन आहे तुझ्या मरणाचं जा त्या समोरच्या विहिरीत उडी घेऊन जीव ठेवू. हे बाबा मी वचन देतो बाबा. वचन देतो पण एक विनंती आहे बाबा. एक विनंती आहे मला माझ्या कौशल्याला डोळा भरून बघायचं. डोळा भरून कौशल्या मला माफ कर. मी तुला खूप त्रास दिला. मला माफ कर कौशल्या. मला माफ कर. कौशल्या मी तुला एकाकी सोडणार नाही. कौशल्या मी तुला एकाकी सोडणार नाही. मी येतोय कौशल्या तुझ्याकडे. मी येतोय कौशल्या. मी येतोय कौशल्या तुझ्या. सगळ्यांना हात जोडून विनंती आहे कृपया दारूच्या आहारी जाऊ नका. दारूचा एकच प्याला तुमचं जीवन उद्ध्वस्त करू शकतं. तुमचा संसार उद्ध्वस्त करू शकतं. कसं माझं जीवन उद्ध्वस्त झालंय. माझा संसार उद्ध्वस्त झालाय. तुमच्याही जीवनात येऊ शकतात अंधारलेल्या वाटा.